नमस्कार, आपण पाहतात मराठी भूमी। आज आपण अत्यंत संवेदनशील आणि भावनिक विषयावर बोलणार आहोत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात 1 महिना पूर्ण झाला, मात्र अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याची भावना कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे। या प्रकरणावर बोलताना पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की हा केवळ अपघात होता का, की त्यामागे काही वेगळं कारण आहे, याबाबत स्पष्टता अजूनही मिळालेली नाही। विशेषतः पायलटसमोरात संभ्रम निर्माण झाला आहे। सुरुवातीला 6 जण विमानात असल्याचं सांगितलं गेलं, पण प्रत्यक्षात 5 जण आढळले। सुमित कपूर नावाच्या वैमानिकाबाबत विविध माहिती समोर येत आहे। तो जिवंत असल्याचा दावा त्यांच्या पत्नीनं केल्याचं सांगितलं जातं, तर काही संदेशानुसार तो परदेशात असल्याची चर्चाही आहे। जर तो खरोखर जिवंत असेल तर मग अधिकृत माहिती वेगळी का देण्यात आली, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे। व पुढे ते म्हणाले की शेवटच्या क्षणी पायलट बदलल्याची चर्चा, काही वैमानिक ट्रॅफिकमध्ये अडकल्याची माहिती आणि त्यानंतर त्यांचा ठाव ठिकाण स्पष्ट न होणं, यामुळे शंका अधिकच वाढल्या आहेत। संबंधितांचे CCTV फुटेज, हालचालींची माहिती आणि अधिकृत निवेदन असूनही समोर आलेलं नाही, अशी नाराजी अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली। ब्लॅक बॉक्सबाबतही प्रश्न विचारले जात आहेत। त्यांच्या डेटाबाबत स्पष्ट माहिती नाही। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचं रेकॉर्डिंग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं सांगितलं जात आहे। इंजिनमधील तांत्रिक बिघाड, इंधन नमुन्याबाबत शंका, लँडिंग गिअर आणि अल्टिमेटरमधील दोष अशा अनेक तांत्रिक मुद्द्यावर चर्चा रंगली आहे। काहींनी सिग्नल जम्मिंग किंवा हॅकिंगसारख्या शंकांचाही उल्लेख केला आहे, मात्र या सर्व बाबींवर अधिकृत अहवाल अद्याप समोर आलेला नाही। CBI, एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि इतर यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे, पण या चौकशा वेगाने व्हाव्यात आणि निष्कर्ष जनतेसमोर मांडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे। कारण अजितदादा यांसारख्या मोठ्या नेत्याच्या निधनाबाबत निर्माण झालेल्या शंका दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यास समाजात संभ्रम वाढू शकतो, अशी भावना अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे। व मिटकरी यांचं म्हणणं आहे की आम्ही भावनेतून बोलत असलो तरी प्रश्न तथ्यांवर आधारित आहेत। सत्य समोर यावं एवढीच अपेक्षा आहे। कार्यकर्त्यांसाठी अजितदादा केवळ नेता नव्हते, तर आधारस्तंभ होते। त्यामुळे त्यांच्या निधनाबाबत पूर्ण पारदर्शकता असावी, अशी भावना आहे। व पुढे ते म्हणाले की 1 महिना उलटूनही अनेक मुद्द्यांवर स्पष्टता नाही, त्यामुळे चौकशी यंत्रणांनी वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने माहिती द्यावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी मीडियाद्वारे केली आहे। व या प्रकरणात सत्य काय आहे हे अधिकृत अहवालातून स्पष्ट होईल। तोपर्यंत शंका कुशंका वाढू नयेत, यासाठी जबाबदार आणि संयम आवश्यकता आहे। तर ठरवतायत, पण आम्ही पागल आहोत की स्टंटबाजी आहोत, असं आम्ही महाराष्ट्राला एवढं मात्र सांगू शकतो की आम्ही अजितदादांच्या उपकाराखाली दबलेली माणसं आहोत, असं अमोल मिटकरी म्हटले। व पुढे ते म्हणाले की त्यामुळे त्या दादांचा असा झालेला घातपात किंवा अपघात, असा झालेला मृत्यू आणि 1 महिन्यात त्यातलं सत्य बाहेर न येणं, हे काळ चिरणारी गोष्ट आमच्याकरता आहे। त्यामुळे खरं काय हे जनतेसमोर आणण्यासाठी आमची धडपड आहे। आपण पाहतोय की आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं देणे सुरक्षांना कमी प्राप्त आहे, कारण आजही जे दादांचे निधन झालेलं आहे हे सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारणं जड गेलेलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, अशा मोठ्या दुर्घटनेत चौकशी अहवाल ठराविक कालावधीत सार्वजनिक व्हायला हवेत का? व अजितदादांच्या पायलटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा संतुलित आणि जबाबदार बातम्यांसाठी पाहत राहा मराठी भूमी।